नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर। आजची कथा आहे आत्मसन्मान, एक हृदयस्पर्शी कथा। आईचा आत्मसन्मान। आई, आम्ही सगळे फिरायला जात आहोत, तू आतून दरवाजा बंद करून घे, असे बोलून राज, त्याची बायको नेहा आणि मुलगी माही असे तिघे जण फिरायला जात आहे म्हणून घराबाहेर पडले। संध्याकाळचे जेवण ते बाहेरच करणार होते। सुधाबाईंना राजनी फक्त असेच नाही म्हणून विचारले, आई तू पण चालते का सोबत? परंतु नेहा मध्येच म्हणाली, अहो माल मध्ये जातोय आपण, खूप फिरावे लागते, तेथे जेवायला सुद्धा खूप उशीर होणार आहे। आईला इतक्या उशिरा जेवायची सवय नाही, इतक्या उशिरा खाल्लेलं पचत नाही त्यांना, आणि कुठे पायी फिरणार त्या, त्यांच्या गुडघ्यांमध्ये सुद्धा खूप त्रास असतो, कशाला परेशान करताय त्यांना, वय झालंय आता त्यांचं। आई, फ्रीज मध्ये सकाळचे उरलेले जेवण ठेवलेले आहे, तुम्ही खाऊन घ्या, आम्हाला यायला खूप उशीर होणार आहे, तुम्ही वाट बघत बसू नका, आमच्या जवळ घराची दुसरी चाबी आहे, आम्ही दार उघडून आत येऊन जाऊ, म्हणजे तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही। नेहाला जे काही योग्य वाटले ते ती बोलून गेली, परंतु एकदाही त्यांनी आईची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही। तिला यायचे आहे की नाही हे कोणी ऐकलेच नाही। राजने सुद्धा आपल्या बायकोच्या बोलण्यामध्ये स्वीकृती दिली आणि खरंच बोलत आहे तू नेहा, आईला उगाच त्रास होईल, आपण जाऊन येऊ, असे बोलत तो शांत झाला। नंतर त्याने आईला विचारलेही नाही। ते तिघे फिरायला म्हणून निघून गेले, परंतु सुधाबाईंना खूप वाईट वाटले, त्यांना सुद्धा फिरायला जायचे, परंतु त्यांचं मत ऐकण्या अगोदरच त्यांच्या मुलाने व सुनेने त्यांचे निर्णय सुनावले। सुधाबाई आपल्या मुलांची वाट बघत बसल्या होत्या। जोपर्यंत मुलं घरी येणार नाही तोपर्यंत आईला झोप कशी येणार? त्यांच्यात हे म्हातारपण, आधी झोप गायब झालेली असते। रात्रीचे 12 वाजले आणि घराचा दरवाजा उघडला। तिघेही घरात येऊन आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपले। त्यांनी एकदाही आईच्या रूम मध्ये जाऊन बघितले नाही, आई झोपली आहे की जागी राहून आपली वाट पाहत बसली आहे। सुधाबाईंचे त्या घरात थोडे पण मन लागत नव्हते, पण काय करणार, पतीच्या मृत्यूनंतर एकट्याने राहणे खूप कठीण झाले होते। म्हणून गावाकडील इतके मोठे घर सोडून त्या आपल्या मुलाच्या आश्रयाने शहरात आल्या। सांगायला तर सुधाबाई 2 मुलांच्या आई आहेत, परंतु राज आणि सुमित आपापल्या घर संसारात गुंतले होते, त्यांना आईकडे लक्ष द्यायला थोडेही वेळ नव्हते। लहानपणी आईचा पदर धरून मागे मागे फिरणारे, तिला 1 मिनिटही सोडून न जाणारे मुलं आज त्यांच्या मुलांजवळ तिची विचारपूस करायलाही वेळ नव्हता। मोठा मुलगा राज ऑफिसच्या कामात व्यस्त असतो आणि सुनबाई नेहा दिवसभर किट्टी पार्टी आणि मैत्रिणींबरोबर फिरण्यात व्यस्त असते, व त्यांची नात माही आहे तर ती अभ्यासात आणि आपल्या मैत्रिणींबरोबर खेळण्यात व्यस्त असते। सुधाबाईजवळ येऊन बसायला कोणाकडेच वेळ नाही। एकदा दिवाळीच्या सणाला सुधाबाई नेहाला साडी घालायची सांगितली। त्या म्हणाल्या, नेहा बेटा, आज दिवाळी आहे आणि आजच्या दिवशी पण तू ड्रेस घातलाय, आजच्या दिवशी घरच्या लक्ष्मीने साडी घालून साज शृंगार केला पाहिजे, दागिने घातले पाहिजे, आणि काय तू रोजच्या प्रमाणे तयार झाली? सुधाबाई इतकेच म्हटल्या होत्या की लगेच राजने त्यांना खूप ऐकवलं। आई, काय झालं जर तिने ड्रेस घातला तर? आता या जुन्या रूढी परंपरा कोणी पाळत नाही आणि ड्रेसमध्ये कम्फर्टेबल फील करते, ती साडी घालून तिच्याकडून काही काम होणार नाही। आजकाल कोण साडी घालतं? आणि हो आई, इतक्या बारीक गोष्टींवर लक्ष देत जाऊ नको, तिला तिच्या मर्जीप्रमाणे जगू दे, अशी दखलंदाजी करत जाऊ नको। सुधाबाई शांत झाल्या आणि पुढे काहीच बोलू शकल्या नाही। त्या मनात विचार करू लागल्या, फक्त आजच्या दिवस तर साडी नेसायला सांगितली होती, रोजच थोडी नेसायची होती, घरातील लक्ष्मी सजून धजूनच चांगली वाटते, असो यांना कोण समजावून सांगणार? सुधाबाई शांत झाल्या आणि सोफ्यावर जाऊन बसल्या।
परंतु त्यांच्या मनात विचार चालू होते. मुलं लग्न झाल्यावर आपल्या बायकोच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचे किती लक्ष ठेवतात, परंतु त्यांना आपली दुःखी झालेली आई दिसत नाही. आपली आई सुखी आहे किंवा दुःखी या गोष्टीचे त्यांना काहीच फरक पडत नाही. म्हणून सुधाबाईंनी स्वतःला भगवंतांच्या भजन कीर्तनात मध्ये गुंतवून घेतले. त्या आपला जास्त वेळ मंदिरातच घालवू लागल्या. अशा प्रकारे त्यांचे दिवस जात होते. सुधाबाईंना जेवण बनवण्याची खूपच आवड होती, परंतु नेहा त्यांना किचनमध्ये भटकू सुद्धा देत नव्हती. कधी काळी त्यांच्या हातच्या जेवणाची वाहवाही करता न थकणारा राज सुद्धा त्यांना किचनमध्ये जाऊ देत नव्हता. आई, तू खूप तेल मसाले टाकून देते, आता तुझ्या हाताला पहिल्यासारखी चव नाही. जेवण कामवाली बाई बनवून देईल असे म्हणून तो आईला जेवण बनवण्यापासून थांबवत असे. सुनेसमोर आपल्या मुलाकडून आपली अशी उपेक्षा करणे सुधाबाईंना सहन होत नव्हते. तरीही त्या सर्व काही शांतपणे ऐकून घेत होत्या. जेव्हा राजला आपल्या आईची किंमत नाही करत, तर त्याची बायको नेहा, त्याची मुलगी माही काय करणार? सुधाबाई हे सर्व सहन करून चुपचाप आपल्या रूम मध्ये येऊन जायच्या. त्यांचे घरात असणे न असणे सारखेच होते. त्या जसे तसे वेळ काढत होत्या. आपल्या आत्मसन्मानावर लागलेल्या जखमेने त्या घायल झाल्या होत्या. त्यांची ही जखम कोणालाच दिसत नव्हती. संध्याकाळी सुधाबाई जेवण करून झोपल्या होत्या, तर नेहाने त्यांच्या रूममध्ये येऊन सांगितले, आई, तुमचे सामान बांधून घ्या, उद्या सुमित भाऊ येणार आहे तुम्हाला न्यायला. सुधादेवी मनातच म्हणाल्या, मी कसे विसरले, या घरात येऊन 6 महिने झाले आहेत. आता उद्यापासून पुढचे 6 महिने सुमितच्या घरात राहायचे आहे. सुधाबाईंनी आपले सामान बांधून घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर राज आणि सुमितने आईला 6 महिने सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सुधाबाई 6 महिने राज जवळ राहत होत्या, तर 6 महिने सुमित जवळ. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित आला आणि आईला घेऊन निघून गेला. दोघे भाऊ एकच शहरात राहत होते, परंतु दोघांमध्ये खूप मनमिटाव होते. सुधाबाई या गोष्टीने खूप दुःखी राहायच्या की दोन्ही भावांची आपापसात जराही बनत नाही. आईला घेऊन जाणे व आणून सोडणे फक्त या निमित्तानेच दोन्ही भावांचा 6 महिन्यातून एकदाच आमनासामना होत होता. सुमितच्या घरातील वातावरणही काही ठीक नव्हते. त्याला 2 मुलं आहेत. दोन्हीही दिवसभर व्हिडिओ गेम, क्रिकेट आणि मित्रांबरोबर फिरत असतात. सुमितची बायको नीता ऑफिसला जाते, म्हणून ती दिवसभर घरी नसते. सुमितच्या घरात पण सुधाबाईंना खूप एकटेपणा वाटायचा. दोन्ही नातू त्यांचे एक शब्द सुद्धा ऐकत नव्हते. आजकालच्या मुलांची सुद्धा एक वेगळीच दुनिया असते. वडीलधाऱ्या माणसांना मान द्यायचे ते तर विसरूनच गेले आहेत. खरं तर ते आपल्या आई वडिलांपासूनच शिकता की ते वडीलधाऱ्यांना कसा सन्मान देतात, आणि तेच गुण त्यांच्याही अंगी पण असतात. ते आई वडिलांनाच मान देत नाही, तर आजी तर लांबचीच आहे. एक दिवस सुमितच्या घरी लांबचे नातेवाईक आले होते. त्यांच्या समोर नीता स्लीवलेस गाऊन घालून आली. तिला बघून सुधाबाईंना खूप विचित्र वाटले, म्हणून त्यांनी सुमितला समजावले, अरे सुमित, नीता घरात जसे वाटेल तसे कपडे घालू शकते, परंतु वडीलधाऱ्या पाहुण्यांसमोर असे कपडे नको ना घालायला. हे ऐकून घरात गोंधळ सुरू झाला. सुमितची बायको नीता खूप रागावली. सुमितही नाराज झाला. तो आईला म्हणाला, आई, आजकाल सगळेच घालतात ग. आता तुमच्या म्हाताऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, तर मग आम्ही तरुण पिढी त्याला काय करणार? सुधाबाई म्हणाल्या, हा सुद्धा बायकोकडूनच बोलला. त्यांचे दोन्ही मुलं बायको समोर त्यांच्यावर रागावत होते. दोघांचे सारखेच हाल होते. दोघेही नेहमी पत्नीकडूनच बोलत असायचे.
पत्नीच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचू नये म्हणून ते आईला फडाफडा बोलून घ्यायचे. सुधाबाईंना त्यांच्या पतीची खूप आठवण यायची. ते घर आठवायचे जिथे त्यांनी पूर्ण जीवन घालवले होते, जिथून त्यांनी आपल्या संसाराला सुरुवात केली होती, ज्या घरातील अंगणात हे दोघे भाऊ खेळत बागडत मिळून मोठे झाले होते, जिथे प्रत्येक सण पूर्ण परिवाराने मिळून आनंदाने साजरे केले होते. त्या घराची व आपल्या जोडीदाराची आज त्यांना खूप आठवण येत होती. सुमित सुद्धा त्यांना कधी येऊन विचारत नव्हता, आई कशी आहे, कशाची कमी तर नाही ना तुला, काही लागले तर सांग सांग असे विचारायचे तर दूरच, परंतु तो कधी आई म्हणूनही सुधाबाईंना हाक मारत नव्हता. सुधाबाईंना सुमितच्या घरातही हेच वाटायचं की त्या गृहीत धरलेल्या आहेत. त्यांना फक्त 6 महिने सुमितच्या घरात राहायचे आहे. या 2 घरांमध्ये आणि 2 मुलांमध्ये सुधाबाईचा खूप चुराडा होत असे. 2 वर्षांनी हा नियम नेहमीच झाला होता. 6 महिन्याचा शेवटचा दिवस आला की सुधाबाईच्या ज्या मुलाकडे राहायच्या तो दुसऱ्याला फोन करून सुधाबाईंना घेऊन जायला सांगायचा. माणूस कोणीही असो, त्याला आपला आत्मसन्मान खूप प्रिय असतो. जिथे आदर सन्मान नाही तिथे जावे वाटत नाही. परंतु सुधाबाईचा हा नाईलाज होता. त्या मनातल्या मनात जळत होत्या. त्या विचार करायच्या की मी परत गावाकडे चालली जाते. ते घर मी वड वृक्षाची सावली, ते काळजी करणारे शेजारी पाजारी एकमेकांच्या घरी येणे जाणे चालू असायचे, त्यामुळे तिथे मन लागत होते. परंतु शहरातल्या फ्लॅटमध्ये येऊन तर मी जेलमध्ये बंद झाल्यासारखे झाले आहे. आपल्या मनाप्रमाणे मी काहीच करू शकत नाही. मुलांच्या व सुनांच्या हातची जणू मी काही कठपुतलीच झाली आहे. रोज आत्मसन्मान दम तोडत आहे. तुमच्याद्वारे रोज केली जाणारी उपेक्षा आता सहन होत नाही. सुधाबाईंनी काही विचार करून सुमितला सांगून राजला बोलावून घ्यायचे सांगितले. राज आला आणि म्हणाला, आताच का बोलावले? अजून 6 महिने पूर्ण होण्यास 2 दिवस बाकी आहेत. अजून 2 दिवस तुला सुमितच्या इथे राहायचे आहे. हे ऐकून सुधाबाईचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यात टपकन अश्रू आले. कसे तरी स्वतःला सावरत त्या म्हणाल्या, बेटा, आजकाल मी सर्वांच्या डोळ्यात खटकत आहे. तुम्ही दोघांनी मला 6 महिने वाटून घेतले आहे. एक म्हातारी आई तुम्हाला सहन होत नाही. मी तुम्हाला जन्म दिला, तुमचे पालन पोषण केले, तुम्हाला लहानाचे मोठे केले, काही करण्यायोग्य बनवले, तुमच्यावर इतके प्रेम केले आणि तुम्ही नेहमी त्याच आईचे अपमान करतात. आपल्या बायकांसमोर व मुलांसमोर तिला काही पण बोलून जातात. डोळे वटारून मला शांत बसायला सांगतात. बायकोच्या आत्मसन्मानाची तुम्ही रक्षा करता, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आईला सुद्धा आत्मसन्मान असतो रे. तिलाही सगळ्यांसमोर थोडे प्रेमाने बोलत जा. अरे, मी तुम्हाला पैसे नाही मागत. तुम्ही प्रेमाने 2 शब्द माझ्याशी बोलावे इतकीच माझी इच्छा आहे. तुम्ही मला माणूस समजत नाही. कोणासमोरही काहीही बोलून जाता. मला मन नाही का? मला वाईट वाटत नाही का? तुमच्या बायकांना मी जर एखादा शब्द बोलले तर तुम्ही लगेच आग बबुळे होतात आणि तुमच्या बायका मला काहीही बोलतात तर तुम्ही म्हणतात, आई चुकी तुझीच आहे, तूच शांत का बसत नाही? चूक माझी नसली तरीही मलाच ऐकून घ्यावे लागते. आता प्रत्येक ठिकाणी माझे होणारे अपमान, होणाऱ्या उपेक्षा आणि एकटेपणा मला आता सहन होत नाही. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. माझ्या इथे राहण्यामुळे तुमच्या दोघांचे परिवार परेशान होतात. त्यांना त्यांच्या मनासारखे राहता येत नाही. मी माझी दखल अंदाजी करते, परंतु आता इथून पुढे नाही. तुम्हाला दोघा भावांना व तुमच्या बायकांना असं वाटतं की ही म्हातारी आपल्या घरात राहू नये. परंतु तुम्ही सांगा, आता मी कुठे जाऊ? माझा नाईलाज आहे. गावाकडील घर होते तेही तुम्ही विकण्याचा निर्णय घेतलाय. परंतु आता बस झाले. मी आता गावाकडे जात आहे. गावातले घर सुद्धा खालीच पडलेले आहे आणि आता ते घर विकण्याचा निर्णय मी बदलून टाकला आहे.
आता तुम्ही दोघं त्या घराला नाही विकू शकत, कारण आता मी माझे राहिलेले जीवन त्या घरातच तुमच्या बाबांच्या आठवणीत व्यतीत करणार आहे. आता मी तिथेच राहणार आहे. तेथील शेजारी पाजारी त्यांच्याशी माझं रक्ताचं नातं तर नाही, परंतु खूप अतूट नातं आहे आमचं. सुखदुःखात पळत येतात माझे शेजारी. दिवसातून 2-3 वेळेस हालचाल विचारतात. तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा, 6 महिन्यातून तुम्ही एकदा तरी मला विचारता का, आई तुझी तब्येत कशी आहे, तू जेवण केलेस का? अरे जेव्हा 6 महिने मला एकाच्या घरी होतात आणि मी दुसऱ्याच्या घरी राहायला जाते, तेव्हा ज्याच्याकडून मी आले आहे त्याला 6 महिने माझी आठवणही येत नाही. अरे आम्ही 5 पत्राच्या खोलीत तुम्हाला वाढवले, लहानाचे मोठे केले आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्हाला एका म्हातारीचा त्रास होतोय, परंतु आता इथून पुढे मी तुम्हाला त्रास नाही देणार, म्हणूनच मी हा योग्य निर्णय घेतला आहे. राज म्हणाला, आई परंतु ते घर तर आपल्याला विकायचे आहे ना, त्याचा सौदा पण झालाय. तर सुधाबाई म्हणाल्या, नाही, आता माझा निर्णय बदलला आहे. आता मी तो घर माझ्या मरेपर्यंत विकणार नाही. तुमचेच विचार होते ना, गावातले घर विकून टाकू आणि आलेले पैसे दोन्ही मिळून अर्धे अर्धे वाटून घेऊ आणि आईचं काय सांभाळून घेऊ, तिला 6-6 महिने, परंतु नगदी माल तर हातात येईल आपल्या. परंतु असे काहीच झाले नाही. सुधाबाईंनी त्यांच्या प्लॅनवर पाणी फेरून टाकले. राज रागात म्हणाला, गावात एकटी पडून राहशील, दुखलं खुपलं तर कोणी बघणार सुद्धा नाही. सुधाबाई म्हणाल्या, तर इथे कोण विचारतं मला, एकटीच तर पडून असते मी दिवसभर. आई नुसता प्रेम आणि मान सन्मान मागते, दुसरं काहीच लागत नाही तिला. सुधाबाई म्हणाल्या, मी गावातून हरिप्रकाश रावांच्या मुलाला म्हणजेच रोहितला बोलावून घेतले आहे. तो मला गावाकडे घेऊन जाणार आहे. तिथे माझे शेजारी पाजारी आहेत, नातेवाईक आहेत. कसेही करून माझे म्हातारपण निघून जाईल. तुमच्या वडिलांच्या पगारात माझा खर्च निघून जाईल. अर्धी भाकर कमी खात जाईल, परंतु तिथे मी आत्मसन्मानाने तर जगू शकेन. कोणी मला अपमानित तर नाही करणार. आज मी तुम्हा दोघांना प्रत्येक जबाबदारीतून मुक्त करते आणि माझ्या संपत्तीतून बेदखल करते. हे ऐकून राज आणि सुमित हैराण झाले. थोड्या वेळाने गावाकडून हरिप्रकाशरावांचा मुलगा रोहित आला आणि सुधाबाई त्यांच्यासोबत आत्मसन्मानाने जगायला गावाकडे निघून गेल्या. मित्रांनो, आत्मसन्मानाने जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. म्हातारपणात आई वडिलांना फक्त आपल्या मुलांचे प्रेम आणि आपुलकी हवी असते. जर आपल्या आईसाठी मुलं इतकं पण नाही करू शकत, तर अशी संतान काय कामाची. तर मंडळी, ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटते? सुधाबाईंनी घेतलेला निर्णय बरोबर आहे की चुकीचा, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.